सच्चिदानंद स्वरूपा आई भगवती जगदंबाजीच्या कृपाशीर्वादाचा परिणाम या ठिकाणी विराजमान होऊन तुम्ही मी सारे भक्त श्रीमद देवी भागवत कथा श्रवण करत आहोत। हीच परमपवित्र देवी भागवत कथा सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना नैमिषारण्यामध्ये वर्णन करून सांगत आहेत। हीच देवी भागवत कथा आजपासून वेदव्यासजी महाराज जन्मेजय राजाला वर्णन करून सांगणार आहेत। कालच्या उत्तर भागामध्ये आपण श्रवण केलं, तक्षकाचा दंश होऊन राजा परीक्षितींचा मृत्यू झाला। जन्मेजयाचा राज्याभिषेक संपन्न झाला आणि जन्मेजय राजे झाले। राज्यकारभारही सुरू झाला आणि त्याच वेळेला उत्तंक महामुनी येऊन पोहोचले आणि तक्षकाचा तू बदला घ्यायला पाहिजे अशी प्रेरणा उत्तंक मुनींनी जन्मेजय राजांच्या मनामध्ये निर्माण केली। वाईट विचार जन्मेजय राजाला दान केला। आपल्या मनाला शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे आणि ज्या वेळेला आपलं मन शुद्धतेकडे वाटचाल करत असतं त्यावेळेला अशा प्रकारे बाहेरून जे विचार, बाहेरून जे काही पापाच्या संबंधामध्ये प्रवृत्ती आपल्या मनामध्ये तयार होत असते याच्याकडे सावधानतापूर्वक आपण लक्ष दिलं पाहिजे। कोणत्याही दृष्टिकोनातून माझ्या शरीरामध्ये पापवृत्ती प्रवेश करणार नाही याच्यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे। कारण आपण परमार्थ साधना करायला सुरुवात समजा केलेली आहे, आपल्याला उत्तम जीवन जगायचं आहे, शुद्ध आचार शुद्ध विचार आपले असले पाहिजेत। ज्या वेळेला शुद्ध आचार आणि शुद्ध विचार ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यावेळेला बऱ्याचदा असं होत असतं की बाहेरून अनेक गोष्टी आपल्या शरीरामध्ये जात असतात। ह्या शब्दांच्या माध्यमातून जात असतात, दृष्टीच्या माध्यमातून जात असतात, पदार्थाच्या माध्यमातून जात असतात, संगाच्या माध्यमातून जात असतात। चांगलं असो की वाईट असो, चांगल्या गोष्टी सुद्धा याच मार्गाने आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट होत असतात आणि वाईट गोष्टी सुद्धा याच मार्गाने आपल्या शरीरामध्ये जात असतात। नको ते दृश्य डोळ्यांनी आपण जर का पाहिलं तर आपल्या मनामध्ये सुद्धा त्याच प्रकारची विषयवृत्ती तयार होण्याची भीती असते। कानांनी आपण नको त्या गोष्टी ऐकल्या की आपल्या मनामध्ये सुद्धा त्याच प्रकारची पापवृत्ती जागी होत असते। मुखाने आपण समजा काही बोललो तर आपल्या मनावरती त्या पापवृत्तीचा परिणाम होत असतो आणि पापी व्यक्तीच्या, पापी माणसांच्या संघामध्ये जर का आपण राहिलो तर आपल्याही अंतःकरणामध्ये हळूहळू दोष उत्पन्न व्हायला लागत असतात आणि ही प्रक्रिया इतकी सूक्ष्म होती की माणसाला कळतच नाही की माझं मन आता बदलत चाललंय। अगोदर जे पाप करायला माणसाचं मन सहज तयार होत नसतं, दुःसंगाचा परिणाम असा होतो की माणसं सहज पाप करायला लागतात। उदाहरणार्थ, आधी खोटं बोलत नव्हता, कधी खोटं बोलायला लागला त्याचं त्यालाही कळालं नाही। बरं, असं खोटं बोलायला लागला की आता त्याला हे सुद्धा जाणवत नाही की मी खोटं बोलतो आहे, माझ्याकडून पाप होत आहे। याला कारण खोटं बोलणाऱ्या व्यक्तीचा अधिक काळ संग घडला। म्हणून आपण एक माणसाच्या सोबत असलो, दोन माणसाच्या सोबत असलो, पाचांच्या सोबत असलो, दहांच्या सोबत असलो,
पण आपल्या आजूबाजूला कोणत्या प्रकारच्या माणसांचं वर्तुळ आहे हे आपण बारकाईनं पाहायचं असतं. आणि जे चांगल्या स्वभावाची माणसं आहेत, जे चांगल्या आचरणाची आहेत, चांगल्या विचारांचे माणसं आहेत, अशाच माणसांच्या सोबत आपण आपला दैनंदिन व्यवहार ठेवण्याचा प्रयत्न करायला सांगितला. ज्यांचं वर्तन चांगलं नाही, ज्यांचे विचार चांगले नाही, ज्यांचा आचार चांगला नाही, ज्यांचं खानपान योग्य नाही, ज्यांचं चालणं बसणं उठणं बरोबर नाही, अशा माणसांपासून भाविकांनी 4 हात लांब राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. समोरच्याला कितीही वाईट वाटलं, आपला कितीही राग आला, तरी त्याची चिंता भक्त भाविकांनी करायची नसते. समोरच्याला राग येऊ नये, समोरच्याच्या मनाला वाईट वाटू नये म्हणून आपण जर का त्याचा संग करत गेलो तर त्या संगतीचा फार भयंकर परिणाम आपल्यावरच होत असतो. पण ही प्रक्रिया मघाशी सांगितल्यासारखं एवढी सूक्ष्म होते, संगाचा परिणाम फार सूक्ष्म आहे. संगतीनं काहीच होत नाही असं म्हणणं फार गैरसमजाचं आहे. या जगामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव आपल्या अंतःकरणावरती कशाचा होत असेल तर तो संगतीचा होत असतो, लक्षात घ्या. संगतीशिवाय तर माणसं राहतच नाहीत, हे तर नक्की आहे. कशाची ना कशाची तरी संगत आपल्याला असतेच, कोणाची ना कोणाची तरी संगत आपल्याला लागते, किंवा आपण कोणाच्या ना कोणाच्या तरी संगतीत असतोच. एकट्या माणसाला कधी करमत, ज्याला करमत तो भाग्यवान आहे महाराज, की त्याला कोणाचीच आवश्यकता नाही. त्याला एकट्यात तुम्ही बसून ठेवा दिवसभर, त्याला म्हणावं तुला करमतं का, तो जर म्हटला हो मी जसा एकटा आहे मी आनंदात आहे, बस. पण कधी कधी एकांत सुद्धा घातक सांगितलेलं आहे. एकांत कुणासाठी घातक सांगितलेलं आहे? ज्याच्या बुद्धीला पूर्ण विवेक प्राप्त झालेला नाही त्याच्यासाठी एकांत घातक आहे महाराज. कारण एकांतामध्ये सुद्धा नको त्या प्रकारचे विषय विकार आपल्या अंतःकरणामध्ये जागे होत असतात. काही काही माणसं परिवाराच्या सोबत आनंदात राहतील, पण थोडं एकट्यात गेले की त्यांचं डोकं तिसरीकडे चालायला लागतं. याला कारण काय आहे? एकांतात एकट्यामध्ये राहण्याची सवय नाही. आणि एकांत कसा उपभोगला पाहिजे हे माणसांना सहसा कळत नाही. जे अज्ञानी आहेत, विवेक ज्यांना नाही ना, त्यांना आपण एकांत कसा भोगायचा आहे हे कळत नसतं. म्हणून शास्त्रामध्ये 2 प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. एक, साधकांनी अखंड एकांतातच राहावं. पण ज्या वेळेला एकांतामध्ये सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये विषय विकार उत्पन्न होत आहेत असं लक्षात आलं, आणि माझ्या मनाच्या रोखल्याने ते विषयाचं चिंतन रोखलं जात नाही लक्षात आलं, तर त्या साधकांनी एकांत सेवन करू नये, त्यांनी एकांतात राहू नये. मग काय करावं? त्यांनी आपल्या परमार्थाला, आपल्या भावाला, आपल्या भक्तीला, आपल्या मनाच्या समाधानाला पोषक अशा संत साधू सज्जनांच्या संगतीमध्ये राहायला सांगितलं. म्हणून संगती फार महत्वाची आहे. मग संगती वस्तूची असते, पदार्थाची असते, व्यक्तींची असते, साहित्याची असते. आपण जे पदार्थ सेवन करतो त्या पदार्थाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या मनामध्ये नाना प्रकारचे विकार जात असतात. जैसे खाय अन्न तैसे होतसे मन. म्हणून सात्विक आहारावरती भर द्यायला सांगितलेलं आहे, की ज्याला आपलं मन बुद्धी शुद्ध ठेवायचं आहे, पवित्र ठेवायचं आहे, ज्याला आपली भाविकता जपून ठेवायची आहे ना, त्यांनी सात्विक अन्न सेवन करावं असं सांगितलं. त्यांनी सात्विकांच्या संगतीमध्ये राहावं, सात्विक दृश्य पाहावीत, सात्विकच चर्चा ऐकाव्यात, आणि सात्विकच साहित्य वाचन करावं. लक्षात घ्या, कधी कधी आपण चांगल्या माणसांच्या संगतीत असतो पण वाचत चांगलं नाही. बऱ्याच माणसांना वाचायची सवय असते, चांगली सवय आहे. आता फार कमी माणसांना वाचायची सवय राहिली. आता आपल्याला सवय, आपण निवांत बसलो, आपल्याला कळालं मला काही काम नाही, तर आपण तेवढ्या वेळात म्हणतो थोडंसं मोबाईल पाहून घेऊ.
आतापर्यंत काही काही माणसं अशी होती ज्यांना कळालं आता मला काहीच काम नाही, मला 10 मिनिटं वेळ आहे, लगेच पुस्तक काढून 2 पानं 5 पानं वाचून मोकळी होणार. चला आता पुढचे काम. हरकत नाही, पण त्यातल्या त्यात सुद्धा आपण थोडं फार का होईना वाचन करत असू, पेपर तर वाचतच असू महाराज. या राजस आणि तामस साहित्यापासून साधक भक्तांनी भाविकांनी दूर राहिला पाहिजे. कारण साहित्याचा आपल्या मनावरती सुद्धा फार गाढ परिणाम होत असतो. आणि ग्रंथाचं महात्म्य असं आहे की ज्ञानेश्वरी असो, भागवत असो, गाथा असो, दासबोध असो, भगवद्गीता असो, रामायणासारखा ग्रंथ असो, महाभारत असो, पुराण असो की अन्यान्य संत ग्रंथ असो, पहा घरामध्ये हे सगळे ग्रंथ आपल्या डोळ्यांनी दिसणं सुद्धा फार महत्वाचं आहे. जाऊ द्या वाचन नाही झालं आपल्याकडून काही हरकत नाही, पण नुसता भागवत ग्रंथ घरामध्ये ठेवलेला आहे, दासबोध ठेवलेला आहे, ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे, रामायण ठेवलेलं आहे, महाभारत ठेवलेलं आहे, हे नुसतं डोळ्यांनी पाहिलं तरी माणसाचा सत्वगुण वाढतो असं या ग्रंथांचं महात्म्य आहे. एवढंच त्या साहित्यामध्ये एवढी शक्ती आहे महाराज. म्हणून सात्विक साहित्य वाचावं, सात्विक दृश्य पाहावेत, सात्विक अन्न सेवन करावं आणि सात्विक सज्जन सद्भक्तांच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. मला कुणाची संगती प्राप्त झाली पाहिजे अशी इच्छा भगवंतासमोर व्यक्त करताना, भगवती समोर व्यक्त करताना भक्तांनी संतांनी भाव उच्चारला की मला अशांची संगती ज्यांच्या देव वसेची येते, देव वसेची येते, देव वसेची येते, देव वसेची येते, देव वसेची त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. हीच माझी इच्छा आहे, हीच माझी वासना आहे, ही कामना आहे, ती पूर्ण करा. इच्छा वासना कशाची आहे?
ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे त्यांचा अखंड संग मला घडत राहावा, हीच एक मनोकामना, हीच एक इच्छा, हीच एक वासना आहे जी भगवती भगवंतांनी पूर्ण करायला पाहिजे. म्हणून आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांच्या वर्तनाकडे सतत लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि एकदा आपल्या लक्षात आलं की नाही बा, माझ्या भक्तिभावाला, माझ्या परमार्थाला, माझ्या सेवेला पूरक अशा प्रकारची माणसं माझ्या आजूबाजूला नाहीत. नाही येतात एकत्र सगळे, पण एकत्र आल्यानंतर भाविकाची इच्छा असते देवाबद्दल बोललं जावं, देवाबद्दल ऐकलं जावं, चांगल्या चर्चा झाल्या पाहिजेत. इथं तर सतत प्रपंचाच्या चर्चा चालत आहेत. याचं काय झालं, हिनं असं केलं, तिनं तसं केलं, ही असं म्हटली, तिनं तसं पाहिलं. ह्या चर्चेमधून आपलं परमकल्याण होईल का? ह्या चर्चेमधून आपल्या चित्तामधला जो असलेला राग द्वेषादी विकार आहे तो नाहीसा होत नसतो, उलट वाढत असतो. म्हणून अशा चर्चेपासून सावधान राहायला सांगितलं. नाही म्हटले पण आम्हाला त्यांचं वागणं खटकतं. हो मग जा ना, त्याच्या तोंडावर जाऊन सांग ना त्याला, माघारी का दुसऱ्या जवळ निंदा करतो? निंदा करणं पाप आहे. अहो एक वेळेला समोरच्याच्या तोंडावर स्तुती करू नका, पण माघारी जी निंदा करतो, आपल्याला जे समोरच्या बद्दल वाटतं, मला तुमच्या बद्दल असं वाटतं, बोलून मोकळं व्हायचं. नाही म्हटले पण भांडणं होतील ना, मग मनातले काढून टाकायचे क्लेश. त्यांनी मला मारलं तर त्यांनी ती मला भांडायला आली तर मग एक तर तू भांड बाई, नसता मग तिलाही शांत राहू दे, तोही शांत राहा. म्हणून आपापसामध्ये ज्या वेळेला आपण एकत्र येतो, आपापसामध्ये ज्या वेळेला आपण बसतो, बोलतो, त्यावेळेला आपलं बोलणं, आपल्या बोलण्याचा विषय, आपण करत असलेल्या चर्चा याच्यातून काहीतरी चांगलं प्रगट झालं पाहिजे. आता दुर्गा माता महिला मंडळ एकत्र आलं म्हणूनच बैठक झाली, म्हणूनच चर्चा झाली. एकीला दोघी, दोघीला चौघी एकत्र आल्या, चर्चा झाली, म्हणून तर देवी भागवत ठरलं. हा एकत्र आल्याचा परिणाम आहे. सगळेच एकत्र आल्याचा हा परिणाम आहे का? नाही, हे एका विचाराची मंडळी एकत्र आल्याचा परिणाम आहे. एका विचाराने त्यांना चर्चा दुसरी करता आली असती नाही, पण प्रेरणा आहे महाराज भगवतीची, शक्तीची ही प्रेरणा आहे अंतःकरणामध्ये. आणि ही जी शक्ती आहे, ही जी प्रेरणा शक्ती आहे, हिला जपून ठेवायला सांगितलं. आणि हिला जपण्यासाठी संघ आपला सांभाळायला सांगितला, संघ सांभाळायला सांगितला. म्हणून लक्षात घ्या, मग अन्नाच्या माध्यमातून अन्नाचाही संघ, पदार्थाचाही संघ, वस्तूचाही संघ, दृश्याचाही संघ आहे. आणि चांगल्या लोकांचा संघ असल्याशिवाय चांगलं काम करण्याची प्रवृत्ती होत नाही. सत्संग बिना सत्कर्म न सूझे, कर्म बिना अनुभव कैसा, अनुभव बिना कछु ज्ञान न होवे, ज्ञान बिना महापद कैसा, ज्ञान बिना महापद कैसा. ओ संग बिना सत्कर्म न सूझे, कर्म बिना अनुभव कैसा, अनुभव बिना कछु ज्ञान न होवे, ज्ञान बिना महापद कैसा, ज्ञान बिना महापद कैसा, ज्ञान बिना महापद कैसा. बीज बिना मूल नहीं, मूल बिना डाली कैसी, डाली बिना फूल हो कैसा.
देखा जल बिन दरिया, दरिया बिन मोती कैसा। अनुभव बिन कछु ज्ञान न होवे, ज्ञान बिना महापद कैसा। संग बिना सत कर्म न सूझे, कर्म बिना अनुभव कैसा। अनुभव बिना कछु ज्ञान न होवे, ज्ञान बिना महापद कैसा। ज्ञान बिना महाबल कैसा, ज्ञान बिना महाबल कैसा। महापद कैसा, संग बिना सत्कर्म न सूझे। संगाशिवाय सत्कर्माची प्रेरणा होऊ शकत नाही महाराज। उत्तंक महामुनींचा संग जन्मेजय राजाला प्राप्त झाल्याचा परिणाम की जन्मेजय राजाच्या मनामध्ये पाप नाही पण पाप वृत्ती उत्पन्न झालेली आहे। पाप नाही पण पाप वृत्ती उत्पन्न झालेली आहे आणि या पापाचा परिणाम घोर सर्पयज्ञ जन्मेजय राजाकडून घडायला लागला। पाहिलं आपण वेदव्यासजी महाराज उपस्थित झाले आणि जन्मेजय राजाचा सर्पयज्ञ चाललेला वेदव्यासजी महाराजांनी थांबवला आणि वेदव्यासजी महाराजांनी आग्रह केला की जन्मेजया, तक्षकाने तुझ्या वडिलांची हत्या केली, वध केला असं तुला कोणी सांगितलं? आता भाव असा आहे की राजा परीक्षितींची हत्या किंवा दंश हा तक्षकानीच केलेला आहे। तक्षकाने दंश केला म्हणूनच मृत्यू झालेला आहे। मग वेदव्यासजी महाराज असं का म्हणत आहेत की जन्मेजया, परीक्षितीला तक्षकाने मारलं हे तुला कोणी सांगितलं? याचा अर्थ असा होतो की व्यासांना असं म्हणायचं आहे की परीक्षितीला तक्षकाने मारलं नाही, मग कोणी मारलं? याचा सरळ अर्थ असा आहे की जरी व्यासांचं म्हणणं असं आहे की जरी तक्षकाने दंश केला राजा परीक्षितींना, तरी सुद्धा तक्षक फक्त निमित्त मात्र आहे। राजा परीक्षितींचा मृत्यू होण्यासाठी तक्षक हा निमित्त मात्र आहे। मग मृत्यू कसा झाला याला कारण प्रारब्ध आहे। वेदव्यासजी महाराज इथं हे सूत्र जन्मेजय राजाला समजावून सांगतात, राजन, अरे या जगतामध्ये जेवढ्या साऱ्या काही घटना घडतात, या साऱ्या प्रत्येक घटनेच्या पाठीमागं ना तू आहे, ना मी आहे, ना उत्तंक आहे, ना जन्मेजय आहे, ना अन्य कोणी आहे, ना राजा परीक्षिती आहे। म्हटले मग महाराज हे सगळं कसं चालतं आहे? एखाद्याकडून आपल्याला काहीतरी त्रास झाला, आपण मनामध्ये हा ग्रह धारण करतो की यांनी हा मला असं बोलला, यांनी माझ्यासोबत असं असं केलं। अहो पण आपलं काहीतरी ऋण असेल, काहीतरी आपणही केलं असेल, या जन्मात नाही तर मागच्या जन्मात। ही सगळी परतफेड होत असते। आणि अजून एक गोष्ट आहे, एखादा आपल्याला समोर येऊन असो का माघारी असो खूप आपल्याबद्दल वाईट वक्त बोलत असला असं आपल्याला कळालं ना, तर माणसाला इकडं बेचैनी होऊ द्यायची, पण शांत राहायचं, सहन करायचं। आपल्या विरोधामध्ये होणारी निंदा मनुष्य जेवढी सहन करेल तेवढं आपलं पाप नाहीसं होत असतं, तेवढं आपलं चित्त इकडं शुद्ध होत असतं। निंदा करणाऱ्याला सगळे आपले पाप जात असतात। कर म्हणा बाबा, नुसतं घरात बसून तुला करावं वाटत नसेल तर चार चौघात कर। चार चौघामध्ये साधं बोलून तुझं मन भरत नसेल तर सिस्टीम बोलाव, मंडप टाक, सप्ताह कर। आनंदाने निंदा करू द्यावी समोरच्याला। बरं, समोरच्या आपल्याबद्दल वाईट वक्त बोलायला लागला, आपली निंदा करायला लागला, म्हणजे इकडं आपल्याला काही छिद्र पडायला लागतात का? नाही महाराज, इकडं आपल्या शरीराला काही छिद्र पडत नाही, काहीच होत नाही, फक्त मनाला वाईट वाटतं ही गोष्ट नक्की।
थोडंसं आपल्या बुद्धीला जरासं विकसित करायचं, मनाला जरासं मोठं करायचं आणि तेवढं सुद्धा वाईट वाटून घ्यायचं नाही. भगवती भगवंताकडे जायचं, तिला म्हणायचं तू ऐकतेस ना बाई, बोलणाऱ्याच्याही शरीरात तूच आहेस आणि ऐकणाऱ्याच्याही शरीरात तूच आहेस. तू ऐकते आहेस ना, ऐक. भगवती ऐकते, सोय लावते महाराज त्याची. निंदा समोरच्याची जो जितका व्यक्ती श्रवण करेल आणि आपलं मन शांत ठेवेल, तो व्यक्ती तेवढा पवित्र होत असतो. आपल्याला आपलं चरित्र उजळून काढायचं असेल तर आपल्या आजूबाजूला निंदक असले पाहिजेत असं सांगतात. आपल्या आजूबाजूला जर का सगळे आपली स्तुती करणारेच असले, तोंड चोपडेपणा करणारे असले, गोड बोलणारे असले ना, तर आपलं चरित्र बिघडत असतं. आपल्याला असं वाटतं नाही, मला तर सगळे चांगलंच म्हणतात म्हणजे मी चांगलाच आहे. नाही नाही महाराज, 4 स्तुती करणारे असतील तर त्यातले 2 निंदकही असलेच पाहिजे. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी. आता इथं एकमेकांचे शेजारी असतील तर शंकेनं पाहू नका बरं का एकमेकांकडे. एकजुटीनं राहण्याचा प्रयत्न करत चला. आणि आनंदाची गोष्ट आहे की सगळ्या माता भगिनी, सगळे पुरुष वर्ग या ठिकाणावरती प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकत्र येताना दिसतात. फार उत्तम गोष्ट आहे. अजून सौख्य वाढावं साऱ्यांमधलं, अजून प्रेम वाढावं सगळ्यांमधलं, हीच भगवतीकडे कामना आहे. असाच साऱ्यांचा प्रेमाचा संग घडत राहावा. कारण वादामधून, द्वेषामधून, क्लेशामधून काही समाधान, काही शांती प्रगट होत नाही. याच्या उलट सगळे मनातले एकमेकांविषयीचे कल्मश, दुरित नाश झाले पाहिजेत. आणि चांगलं आहे की भागवतासारखे, शिवपुराणासारखे सत्संग सोहळे जर का वारंवार परिसरामध्ये व्हायला लागले तर सत्संगाच्या निमित्ताने असले नसलेले कलुषित मन आपले शुद्ध होऊन जातात. त्या निमित्ताने संग होतो. माणसांना यायची इच्छा नसली एकत्र तरी लाजकाज का होईना यावं लागतं. आणि मग एकत्र आले की मग जवळ आलं, बोलणं बसणं झालं की माणसाला कळतं, अरे मी उगच यांच्याबद्दल असा विचार करत होतो, हे मला वाटतात तेवढे वाईट नाहीत. नसतंच महाराज कोणी. आपल्याला वाटतं तेवढं या जगात कोणीच वाईट नसतं. आणि आता माझं वैयक्तिक वाक्य सांगतो, आपल्याला वाटतं तेवढं जगात कोणीच चांगलं नसतं. रेणुका माता की जय. पण शास्त्र असं सांगतं की सकारात्मक भाव ठेवायला सांगितलं. त्या दुसऱ्या वाक्याला सोडून द्या, तो नकारात्मक विचार आहे. त्याच्यामुळंच हे सगळं, हे मूळ तिथं आहे. म्हणून पहा, संग फार महत्वाचा आहे. दुस्संग हा सर्वथैव त्याज्य वर्णन केलेला आहे. आणि सत्संग हा परम कल्याणकारक आहे. ज्या वेळेला सांगतात वेदव्यासजी महाराज की बाबा रे, हा मला वाईट बोलला, त्यांनी मला मारलं, त्यांनी असं केलं, त्यांनी माझं वाईट केलं, यांच्यामुळं असं झालं, त्यांच्यामुळं तसं झालं, कुणामुळंच काही होत नाही या जगात. आपलं प्रारब्ध फक्त आपल्या आजूबाजूच्या माणसांचं निमित्त करून ती घटना आपल्या जीवनामध्ये घडवून आणतं. आणि आपण माणसांकडे पाहत बसतो, तुम्ही असं बोलले, आपण मागच्या जन्मात काहीतरी बोललो असेल. इथं पहा, कोणालाच कायम ऋणात राहता येत नसतं. इथं सगळ्यांची ऋण फेडावी लागतात आपल्याला. आणि जोपर्यंत कोणाचं थोडंफार का ऋण राहतं तोपर्यंत आपल्याला मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागत असतो. आणि मला ओझरता असं स्मरणामध्ये येत आहे की बहुधा संत रोहिदास महाराजांच्या जीवनामधला हा प्रसंग आहे की संत रोहिदास महाराजांचा रोहिदास या नावाने जो जन्म झाला, हा चर्मकार समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. चपला तयार करणं वगैरे हा त्यांचा व्यवसाय होता. तर बहुधा महाराजांची शंका महाराजांनी भगवती भगवंतासमोर व्यक्त केली होती की मला या निकृष्ट हीन दीन यातीमध्ये तुम्ही का जन्माला दान केलेला आहे, मला का हा व्यवसाय माझ्या वाट्याला आला. तर त्याच्याही पाठीमागं हे अशाच प्रकारचं कारण आहे महाराज. म्हणून प्रत्येकासोबत आपण चांगला व्यवहार केला काय आणि प्रत्येकासोबत आपण वाईट व्यवहार केला काय
मागच्या जन्मामध्ये केला असेल तर त्याची परतफेड या जन्मामध्ये होती आहे. मग समोरचा बोलेल ऐकावं लागतं. मग मान सन्मान हे सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे. आपल्याला असं वाटतं एखाद्याला एवढा सन्मान भेटतो, कसं काय हो? दुसऱ्या बाजूला वाटतं मला मी जिथं जाईल तिथं मला कुणी गोड बोलत नाही, माझा अपमानच होतो, मला कुणी किंमत देत नाही. असं का होतं? आपलं काहीतरी केलेलं कृतकर्म या जन्मामध्ये आपल्या जीवनात आडवं येत असतं. त्याला स्वीकारावं, भगवंताची इच्छा मानावी आणि आपलं काहीतरी प्रारब्ध असेल असं मानावं. पहा, प्रारब्ध आहे असं ज्या वेळेला आपण स्वीकार करतो आणि आपल्या आपल्या रस्त्याने चालत राहतो, बस नामस्मरणाचा आधार घेतला, सत्संग श्रवण केला, म्हणूनच सत्संगामध्ये यायला सांगितलं की आपलं मन बऱ्याच ठिकाणी दुखावलेलं असतं, त्रास झालेला असतो आपल्याला. मग तेवढं सत्संगात येऊन बसावं, भजन होतं, कीर्तन होतं, नामगाणं होतं, तेवढ्या वेळासाठी सगळा विसर पडून जातो. आपण पुन्हा एक वेळेला ताजेतवाने होतो. पहा, लक्षात घ्या, नामस्मरणाचा आधार घ्यावा, सत्संग श्रवणाचा आधार घ्यावा, सहन करावं, स्वीकारतो ज्या वेळेला आपण परिस्थिती, त्यावेळेला आपल्याकडून नवीन कर्म होण्याची जी भीती असते ती संपून जाते. आणि सगळ्यात जास्त सावध राहायला सांगितलं माणसांना की मागं जे झालं ते झालं, पण कृतकर्म करत असताना सावधान राहायला सांगितलं की आता तुम्ही कर्म करत असताना सावध राहा आणि माझ्या हातून वाईटाला वाईट होण्यापेक्षा चांगल्याला चांगलं, वाईटाला चांगलंच घडलं पाहिजे याचा प्रयत्न करत राहिला सांगितला. का? समोरच्यानी शिवी दिली म्हणून आपण शिवी द्यावी, आता ते आपलं कृतकर्म झालं. महाराज आपल्याला विवेक देतो आहे सत्संग की तुम्ही चांगल्या वाटेने वाटचाल करत राहा. आपण म्हणतो आपण समोरचे आमच्याशी तसं वागत नाही, मग आमचा नाईलाज होऊन जातो. त्यावेळेला विवेकाचा आश्रय घ्यायला सांगितला आणि हा नाईलाज होऊ नाही द्यायचा, सोडून द्यायचा असं म्हटलं गेलं. याच्याने काय होतं? यामुळे आपलं जे इहलोकातलं या जन्मातलं जे कर्म आहे हे कर्म सावधानतापूर्वक केल्याचा परिणाम, क्रियमान कर्मामध्ये सावधानता राहिल्याचा परिणाम की आपलं प्रारब्ध जे आतापर्यंतच्या जन्मामध्ये तयार झालेलं आहे ते प्रारब्ध हळूहळू हळूहळू संपून जात असतं आणि नवीन कर्मामध्ये आपण पाप कर्मातून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याचा परिणाम आणि सतत पुण्यकर्म करत असल्याचा परिणाम आपली गती, आपली वाटचाल ही ऊर्ध्व दिशेनं होत असते, उद्धाराच्या दिशेनं, परमकल्याणाच्या दिशेनं होत असते. कालांतराने असं होतं की जे प्रारब्ध आहे त्याचा स्वीकार केल्यानंतर माझं या जन्मातलं कर्तव्य फक्त चांगल्या रस्त्याने चालत राहणे, दोन चांगल्या गोष्टी बोलणे, सगळ्यांना मदत करणे, भगवंताची सेवा करणे, साधू संत भक्तांची सेवा करणे, संग करणे, हे माझं काम आहे. हे ज्या वेळेला आपण समजून घेऊन चालत राहतो महाराज, त्यावेळेला हळूहळू हळूहळू आपली चित्तवृत्ती आपोआप शुद्ध व्हायला लागते. मग असं जर का एखादा घरी बसल्या करत असला ना, तर अशा माणसाला गंगा स्नानाला सुद्धा जायची गरज नाही. आणि याच्यावर कोणी अविश्वास करू नका. त्याला गंगा यमुना सरस्वतीच्या स्नानाला सुद्धा जायची आवश्यकता नाही. का? कारण तो क्रियमान कर्म करतानाच एवढा सावधानतेने कर्म करतो आहे की आता हळूहळू त्याच्याकडून पाप होणं जवळपास संपून गेलेलं आहे. आता पापच झालं नाही तर गंगेमध्ये जाऊन धुवायचं काय, हाही प्रश्न आहे ना. याच्या उलट गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते हुए ये ख्याल आ गया, तन को धोया मगर मन को धोया नहीं, गंगा नहाने से क्या फायदा. मग एखादा व्यक्ती तीर्थाला जातो, क्षेत्राला जातो, धामाला जातो, परंतु डुबक्या मारल्या गंगेमध्ये, शरीरावरचा सगळा मळ धुतल्या गेला. एखाद्या वेळेला पाण्याचा संग आला, पण त्याला पाणी सुद्धा मानू नये, त्याला तीर्थच मानावं. नाही म्हटले ते कशी अवस्था झाली त्याची, तीर्थच आहे ते तरी सुद्धा.
तीर्थामध्ये दोष पाहू नये, तीर्थाला कधी सामान्य पाणी म्हणून पाहू नये, तुलसीला कधी सामान्य वृक्ष म्हणून पाहता कामा नये, साधूला कधी सामान्य मनुष्य म्हणून पाहता कामा नये, गायीला कधी ढोर अर्थात जनावर म्हणून पाहता कामा नये. मग ती किती मळालेली असो महाराज, ती किती कुठेही बसलेली असो, काही खात असो, ती त्याच्याशी आपण काही आपला विचार नाही, आपल्यासाठी ती देवता आहे. तीर्थ, तीर्थाची दुरावस्था झालेली आहे ही गोष्ट मान्य आहे. सरकारने त्याच्या संबंधामध्ये ठोस पावलं उचलले पाहिजेत. गंगा स्वच्छता, यमुना स्वच्छतेचं अभियान राबवलं पाहिजे, नर्मदा स्वच्छतेचं अभियान राबवलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. काही काही गोष्टी विकासाच्या नावाने सुद्धा, प्रगतिशील देशाच्या नावाने सुद्धा जराशा अकल्याणकारक घडायला लागलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तीर्थक्षेत्रांचा सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये ऱ्हास झालेला आहे. ठीक आहे, गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते हुए एक याद आ गया किंवा ये ख्याल आ गया, तन को धोया मगर मन को धोया नहीं. मग मनाला धुण्याचा मार्ग काय आहे? आपल्या मनाला शुद्ध करण्याचा, आपल्या मनाला पवित्र करण्याचा मार्ग हाच आहे महाराज. जे आपल्या प्रारब्धामध्ये, जे आपल्या जीवनामध्ये, संचितामध्ये किंवा त्याच्या प्रभावाने आपल्या जीवनामध्ये आज परिस्थिती आलेली आहे, त्याचा स्वीकार करणे. आणि आता नवीन कर्म करत असताना असं काही करू नये की ज्याच्याने पाप होईल. असं जर का जीवन जगत राहिला मनुष्य, तर आपापसामध्ये असलेलं वैर आपोआप संपून जात असतं. कारण आपण एकमेकांना वैराचं कारण मानायला लागतो. जन्मेजया, म्हणून तक्षक तुझा वैरी आहे? नाही बाबा, या जगात कोणीच कोणाचा वैरी नाही. मग अरे, तुझ्या वडिलांचा मृत्यू तक्षकाचा दंश होऊन मरणार असं त्यांचं प्रारब्ध आहे. आता प्रारब्धाचं जे करणं आहे त्याचा दोष आपण इतर माणसांच्या डोक्यावर नाही देऊ शकत. आणि द्यायलाच लागलो की तुमच्यामुळे असं झालं, यांच्यामुळे तसं झालं नसता, आमचं असं झालं नसतं, तसं झालं नसतं, तर लक्षात घ्या, हे सगळे या चर्चेला काही अर्थ नाही, काही मूळ नाही. म्हणून जन्मेजया, तू मनामधला हा पाप विचार, पापवृत्ती काढून टाक. जन्मेजय राजाला कळायला लागलं गुरु महाराजांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. म्हणून काल पाहिलं की त्याच्यासाठी असा संत साधू सद्गुरूंचा आश्रय आपल्या कुळाला किंवा आपल्या स्वतःला असणं नितांत आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या कुळामध्ये आपल्या वाडवडिलांनी एखाद्या महापुरुषाची शरणागती केलेली असेल तर आपणही त्यांचा दास होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कोणी म्हणेल ते महात्मे आता राहिले नाहीत, पण आता आम्हाला महात्म्यांचा, सद्गुरूंची शरणागती करण्याची इच्छा आहे. मग अशा वेळेला सद्यस्थितीमध्ये कोण असे अधिकारी महात्मे, संत, साधू, सद्गुरू आहेत त्यांचा शोध घ्यायला सांगितला आणि त्यांचा दास व्हायला सांगितलं, सत्शिष्य व्हायला सांगितलं. कशासाठी? कारण त्यांच्याकडून आपल्याला हिताचा बोध प्राप्त होत असतो. आपल्या कल्याण अकल्याणाच्या गोष्टी कळत असतात. चांगलं काय आहे जीवनामध्ये, वाईट काय आहे याचं मार्गदर्शन प्राप्त होत असतं. आणि जीवनामध्ये असं संतांचं मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. ज्या गोष्टी, जे तत्व, जे सिद्धांत सामान्यतः आपल्या डोळ्यांनी आपल्याला अनुभवाला येत नाहीत, त्याच गोष्टी, ते तत्व, ते सिद्धांत, त्या वस्तू साधू संत आपल्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आपल्याला दाखवतात. या जगात प्रकाशदान करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टींमध्ये रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे. या जगामध्ये प्रकाशदान करणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत? रवी म्हणजे सूर्य प्रकाशच देतो आहे ना. सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्याला दिसत आहेत.
सूर्यही प्रकाश देतो, हिरा असं म्हणतात की हिरा फार चमकदार आहे, चकाकी असते, ज्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो, तोही प्रकाश दान करतो आपल्याला, त्याच्यातूनही आपल्याला आजूबाजूच्या वस्तू दिसतात, दावी ती देखणे. पण या सूर्याच्या प्रकाशामध्ये जेवढं जग आपल्या डोळ्याला दिसतं, जेवढेच घटक या जगतामध्ये आहेत, तेवढेच तत्व या जगतामध्ये आहेत, असं कधी कोणी समजायचं नाही. काही गोष्टी अशा आहेत ज्या सूर्याच्या प्रकाशातून आपल्याला कधी दिसत नसतात. जरी सूर्याचा प्रकाश पुष्कळ आहे तरी सुद्धा हिऱ्याचा प्रकाश, दिव्याचा प्रकाश, समईचा प्रकाश प्रकाशच आहे, पण त्या प्रकाशाची सुद्धा एक मर्यादा आहे. त्या प्रकाशामध्ये आपल्याला काही मोजक्याच गोष्टी दिसणार महाराज. काही तत्व असे आहेत, काही गोष्टी अशा आहेत ज्या अदृश्य आहेत. याचा अर्थ काय आहे? त्या आहेत पण दिसत नसतात. भगवती भगवंत आहे की नाही सांगा बरं? आहे, मान्य आहे बसलेल्यांना सगळ्यांना? मान्य नाही का? हो म्हणा, नाही म्हणा, काही हो हो. भगवती भगवंत आहे महाराज. दिसतात का? मूर्ती रूपाचं बाजूला राहू द्या जरासं. तुमच्या माझ्यासारखे दिसतात का? नाही दिसत. म्हणजे नाही असं होतं का? वारा आहे की नाही? मागचे नाही म्हणू लागले. आहे. त्याच्याशिवाय नाही सुद्धा म्हणता आलं नसतं. गंमत म्हणून तुम्ही हो म्हटले, मला माहिती. वारा आहे, दिसतो का? नाही दिसत महाराज, पण कार्य करतो आहे ना. अहो, म्हणून तर जिवंत आहोत आपण, म्हणून तर हा सगळं क्रियाकलाप चाललेली आहे महाराज आपली. नाही 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 नाही, मध्येच कोणीतरी आलं. आम्ही फक्त त्याच्यावरच विश्वास ठेवतो जे आमच्या डोळ्याला दिसतं. जे दिसत नाही त्याच्यावर आमचा विश्वास नाही. मग वारा श्वास घेणं सोडून दे ना बाबा, तो तरी कुठं दिसतो? नादच सोडून दे, नाक तोंड बंद करून टाक. मग तुला जे दिसत नाही ते वारा काय, भगवती भगवंत सुद्धा दिसायला लागतील, यमराज दिसायला लागतील 5व्याच मिनिटाला. आणि तू म्हणतोस की जे दिसत नाही त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही. तसं नाही महाराज. अरे, असं तू म्हणू शकतोस कारण तू अजून आमच्या संत साधूच्या दरबारात पाऊल ठेवलं नाही. म्हटले का? असं काय आहे तुमच्या संत साधूंच्या दरबारात? त्यावेळेला उत्तर देतात, अदृश्य दर्शने संतांचे, अदृश्य दर्शने संतांचे, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. नकळे साचार ब्रह्माधिका, नकळे तो साचार ब्रह्माधिका, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. जन्मेजय राजाला जे दिसत नाही आता ते दाखवण्यासाठी आलेले आहेत सद्गुरु मूर्ती वेदव्यासजी महाराज. या जगामध्ये वेदव्यासजी महाराजांसारखा महात्मा जर का आपल्या पाठीशी उभा आहे ना, तर लक्षात घ्या, आपलं अकल्याण कधी होऊ शकत नाही. आपण कधी अधोगतीला जाऊ शकत नाही. पण जीवनामध्ये एक घडलं पाहिजे, अशा महात्म्याची खूप निष्ठेनं सेवा झाली पाहिजे आपल्याकडून. कोणी म्हणेल सेवा करायला आमचे गुरु महाराज आमच्या जवळ नाहीत. याला 2 कारण आहेत. एक तर आमचे गुरु महाराज दूर गावी राहतात नसतात. दुसरं कारण की आमचे गुरु महाराज आता हयात नाही, त्यांचा देह आता साकार नाही. मग कसं करावं आम्ही?
त्यावेळेला फक्त गुरुमूर्तीचं निष्ठेने ध्यान करावं, आनंदाने गुरुनामाचा उच्चार करावा महाराज. आणि बस माझे गुरु महाराज माझ्या सान्निध्यामध्ये जरी नसले प्रत्यक्ष तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये जे वाकडं तिकडं पाऊल पडेल कधीतरी पडू शकतं, अज्ञानाच्या परिणामाने माझे गुरु महाराज मला वाचवण्यासाठी समर्थ आहेत. हा विश्वास असला पाहिजे, तीव्र श्रद्धा. आणि सद्गुरू आपले पाठीराखे असतात, कुठेही असो. आपली गुरुमूर्ती या जगताच्या पाठीवर कुठेही असो. पहा, गुरुतत्व हे असं तत्व आहे की ज्यांना या देशातून त्या देशात आपला शिष्य कुठेही दूर असला तरी शरीराने जायची गरज पडत नाही. बस तीव्र तळमळीनं आपल्या गुरुमूर्तीचं स्मरण जर का केलं तर गुरुतत्व आपल्याला आहे तिथून सहकार्य करत असतात. गुरुतत्व काय आहे? आपल्या जीवनामध्ये चांगुलपणाच्या प्रेरणेचं नावच गुरुतत्व आहे. पापाचरण जो घटक आपल्याकडून कधी पाप घडू देत नाही, समोर असो अथवा नसो, बस त्याच घटकाचं नाव गुरु आहे. ज्यांना फोटोमध्ये पाहिल्यानंतर, ज्यांचं स्मरण केल्यानंतर, ज्यांची आठवण आल्यानंतर आपल्या मनातले विकार संपून आपलं मन प्रसन्नतेने भरून जातं, असं शाश्वत चैतन्य म्हणजेच गुरुतत्व आहे. याच्यात कोणी तिळमात्र शंका आणायची कारण नाही. मग कोणी म्हणेल पण अहो आमचे सगळ्यांचे गुरु तर वेगवेगळे आहेत. गुरु दिसायला वेगवेगळे आहेत महाराज, बाकी आपल्या सगळ्यांचे गुरु एकच आहेत. रेणुका माता की जय. कारण सद्गुरु हे कोणी व्यक्ती नाही महाराज, सद्गुरु हे तत्व सांगितलेलं आहे. कोणी माणूस म्हणजे सद्गुरु नाही, पण असा ज्याच्या अंतःकरणामध्ये गुरुतत्व प्रगट झालेला आहे, प्रकाशित झालेला आहे, त्या महात्म्यांचा संग. म्हणून उपदेश केला, गुरुपायी लीन होई तू नराधरी रे, सद्गुरुचा आसरा धरी रे, सद्गुरुचा आसरा धरी रे, सद्गुरुचा आसरा. गुरुपायी लीन होई, गुरुपायी लीन होई तू नराधरी रे, सद्गुरुचा आसरा धरी रे, सद्गुरुचा आसरा धरी रे, सद्गुरुचा आसरा. भवसागरिया किती शिणसी भवसागरिया, जाईल ही नरतनुवाया, जाईल ही नरतनुवाया, शरणागत हो गुरुपाया, शरणागत हो गुरुपाया. हा जीव बिचारा होई बावरा धरी रे, सद्गुरुचा आसरा धरी रे, सद्गुरुचा आसरा धरी रे, सद्गुरुचा आसरा. हो गुरुपायी तन मन आपुले, गुरुपायी तन मन आपुले, कुरवंडुने टाकरे सगळे, कुरवंडुने टाकरे सगळे, तुझ वैभव मिळेल आगळे, तुझ वैभव मिळेल आगळे, तो तोडील बंधन पामरा धरी रे, सद्गुरुचा आसरा धरी रे, सद्गुरुचा आसरा धरी रे,
संगती कर संतांची, तू संगती कर संतांची, मग टळेल भीती भवाची, मग टळेल भीती भवाची, धरी आवड हरिनामाची, हरी आवड हरिनामाची, हा योग जीवनी येवो साजिरा, धरी रे सद्गुरूचा आसरा, धरी रे सद्गुरूचा आसरा, धरी रे सद्गुरूचा आसरा. गुरुपायी लीन होई तू नरा, धरी रे सद्गुरूचा आसरा. किती शिणसी भवसागरिया, जाईलही नरतनु वाया, शरणागत हो गुरुपाया. हा जीव बिचारा होई बावरा, धरी रे सद्गुरूचा आसरा. जसा जीव बावरा झाला महाराज, याला कळत नाही काय करावं काय नाही, आणि करून जीव मोकळा होतो, नंतर होतो पश्चाताप. आपण करून सगळं मोकळं होतो, नंतर पश्चाताप होतो, नंतर भीती वाटायला लागते. यालाच म्हणतात जीव बावरा होऊन जाणं. सावकाश सावकाश सावकाश. रेणुका माता की जय. इकडं लक्ष द्या, काही नाही, निवांत बसा. आनंदिवाचा उदयोस्तु बोल भवानी की जय. सावधानतापूर्वक एकाग्र व्हा. हा जीव बिचारा होई बावरा, धरी रे सद्गुरूचा आसरा. म्हणून एखाद्याला वाटलं मी सद्गुरूंशिवाय सुद्धा मी ग्रंथ वाचून सगळं समजून घेईल, मला काही गरज नाही. कालही हे वाक्य कथा संपायच्या वेळेला आलं होतं. माणसं बरेच देवाची भक्ती करतात, पण गुरु शरणागती करायला नाकारतात. असं म्हणतात की असं आम्ही कुठं कधी वाचलं नाही, ऐकलं नाही, आणि हे गुरु वगैरे आम्ही मानत नाही. नाही महाराज, भगवंताचे वचन ग्रंथ उघडून पहावेत, संत वाङ्मय उघडून पहावं. त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की सद्गुरूंसाठी तर आपल्या जीवाची कुरवंडी करायला, जीव ओवाळून टाकायला साधक भक्त संत तत्पर झालेले आहेत. म्हणून मी त्यांच्या चरणाचा आश्रय घेईन असा भाव हृदयामध्ये धारण करणं नितांत आवश्यक आहे. कारण त्यांच्याशिवाय मला तारणारं किंवा मला वाचवणारं दुसरं तिसरं कोणीही नाही म्हणतात. सद्गुरु वाचो वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय,
सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय आधी आधी सद्गुरु वाचोनी सापडेना सोय सद्गुरु वाचोनी सापडेना सोय सद्गुरु वाचोनी सापडेना सोय आपणा सारिखे करीती दाखल आपणा सारिखे करीती ताकद नाही काळ वेळ तया लागे नाही काळ वेळ तया लागे सद्गुरु वाचोनी सापडेना सोय सद्गुरु वाचोनी सापडेना सोय सद्गुरु वाचोनी सापडेना सोय लोह परिसाची नसाहे उपमा लोह परिसाची नसाई उपमा सद्गुरु महिमा अगाधाची सद्गुरु महिमा अगाधाची सद्गुरु वाचोनी सापडेना सोय सद्गुरु वाचोनी सापडेना सोय सद्गुरु वाचोनी सापडेना सोय तुका म्हणे कैसे आंधळे जग तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा गेले विसरून खऱ्या देवा सद्गुरु वाचोनी सापडेना सोय सद्गुरु वाचोनी सापडेना सोय सद्गुरु वाचोनी सापडेना सोय सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी लोह परिसाची नसाही उपमा सद्गुरु महिमा अगाधची तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. आता याच्यामध्ये पहा, माझ्यासारख्या वक्त्यांच्या वाणीवरती संशय उत्पन्न झाला एखाद्या वेळेला तर अजिबात काहीच हरकत नाही महाराज, कारण आम्ही सामान्य वक्ते आहोत. आमच्यासारख्या वक्त्यांच्या वाणीतूनही कल्याणाच्या गोष्टी ग्रंथाच्या आधाराने ऐकायला भेटतात, पण अशीही वक्ते आहेत या समाजामध्ये ज्यांच्या वाणीद्वारे भ्रम उत्पन्न होण्याची सुद्धा शक्यता आहे. पण लक्षात घ्या, साधू संतांच्या वाणीवरती आपण अविश्वास करून चालणार नाही. आणि इथं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा, असा भाव आहे. आज धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं जन्मेजयजी राजांना की माझ्या कुळाचं किती अगाध पुण्य आहे की आज वेदव्यासजी महाराजांसारखे महापुरुष माझ्या रक्षणासाठी उभे राहिलेले आहेत. संत रक्षण कसं करतात माणसाचं? या जगतामध्ये माणसांचं रक्षण करणारे दोघं आहेत. एक आहेत परमात्मा आणि भगवती, हे दोघं एकच मानायचे. आणि दुसरे आहेत संत. भगवती भगवंत भक्ताचं रक्षण कसं करतात? आपण काल पाहिलं प्रमाण, परवा पाहिलं, घेवोनिया चक्र गदाहाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी.
मारून टाकले महाराज सगळे पाप कर्म करणारे. रावणाला मारणं, कुंभकर्णाला मारलं, कंसाला मारलं, शिशुपालाला, दंतवक्त्राला मारलं, कौरवांना मारलं, कोणीच जिवंत नाही ठेवलं. असे मारणारे आहेत. परमात्मा इकडं भगवतीकडे पाहिलं तर महिषासुराला मारलं, ताम्राला मारलं, चिक्षुराला मारलं, रक्तबीजाला मारलं, महिषासुराला मारलं. अशा सगळ्या अनेक अनेक दानव दैत्यांना मारलं. पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पाहिलं आपण मधुकैटभाला मारलं, हयग्रीवाला मारलं. भगवती भगवंताचं मारणं हे अशा प्रकारचं आहे, रक्षण करणं अशा प्रकारचं आहे. आणि रक्षण करणारे आहेत संत, जे अखंड माणसांचा सांभाळ करतात, रक्षण करतात. पण रक्षण करतात कसं? आपण आता ऐकलं की वेदव्यास जन्मेजयजी महाराजांना धन्यता वाटली की माझा सांभाळ करण्यासाठी महाराज आले. असं काही महाराजांनी एवढे शस्त्रास्त्र आपल्या सोबत आणले होते का? शस्त्र नव्हते, अस्त्र नव्हते. महाराज वेदव्यासजी महाराजांची सात्विक मूर्ती आणि वेदव्यासजी महाराजांचे शब्द, उपदेशात्मक शब्द, हेच फार मोठं ऋषी मुनी साधू संतांचं समाजासाठी देणं आहे. ते आपल्या शब्दांनी साऱ्या जगताला सांभाळतात. माणसांना मारायचं काम संतांचं नाही, माणसाच्या आत असलेल्या दुर्गुणांना मारण्याचं काम संत करत असतात, साधू करत असतात, ऋषी मुनी करत असतात. आज जन्मेजय राजाला पश्चाताप झाला आणि जन्मेजय राजांच्या मनामधून एक उद्विग्नता पुन्हा एक वेळेला उत्पन्न झाली की माझ्याकडून फार मोठं पाप कर्म घडलं. एवढ्या पवित्र कुळामध्ये माझा जन्म झाला, माझ्या कुळातल्या माणसांनी एवढे पवित्र पवित्र काम कार्य केले, धर्मसेवा केली, अनन्यतेनं भगवती भगवंताची भक्ती केली आणि आपल्या कुळाचा गौरव हा ब्रह्मांडामध्ये त्रिभुवनामध्ये वाढवला की सत्यलोकामध्ये सुद्धा माझ्या पांडवांच्या चारित्र्याची महती गायन केली जाते. स्वर्गामध्ये सुद्धा माझ्या पांडवांची कीर्ती गायन केली जाते, माझ्या कुलपुरुषांची कीर्ती गायन केली जाते. आणि अशा कुळामध्ये मी जन्माला आलेलो असताना आज मी माझ्या अज्ञानाने असं काहीतरी केलं की माझ्या पवित्र वंशाला, पवित्र कुळाला मी कलंकित करतो आहे. पश्चाताप हृदयामध्ये उत्पन्न झाला. थोडीशी जाणीव आजही समाजाला याची राखणं नितांत आवश्यक आहे की आपले पूर्वज कोण होते आणि आपण कोणाचे संतान आहोत, कोणाचे पुत्र आहोत आपण, याची जाणीव आज समाजाला असणं फार आवश्यक आहे. कारण समाज ही आता असाच सैरभैर पापाचरण करायला लागलेला आहे, असाच सैरभैर वर्तन करायला लागलेला आहे की समाज हे विसरून गेला की भारत आणि भारतामध्ये जन्माला आलेला मनुष्य हा सामान्य मनुष्याचा पुत्र नसून ऋषी कुळामध्ये जन्माला आलेली आपण संतान आहोत. महाराज, इथं बसलेला, इथं जन्माला आलेला प्रत्येक जीव हा कोणत्या तरी ऋषींच्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. आपण पूजा कर्म करायला बसलो की गुरुजी संकल्पाच्या वेळेला आपल्याला विचारतात, सांगा तुमचं गोत्र काय आहे. प्रत्येकाला आपापलं गोत्र माहीत असलं पाहिजे. गोत्र म्हणजे काय? कोणी म्हणेल हा काय प्रकार गोत्र? गोत्र याचा अर्थ आहे की अशा ऋषींचं नाव घेणं ज्यांच्या कुळामध्ये आपला जन्म झालेला आहे हे सिद्ध होतं. कोणी म्हणेल आम्ही पण ऋषी कुळामध्ये जन्माला आलेलो आहोत, आपण सगळेच ऋषी कुळामध्ये जन्माला आलेलो आहोत का? तर याला 100% हो उत्तर आहे की आपल्या सगळ्यांच्या जन्माच्या पाठीमागं एक पवित्र ऋषी कुळ आहे किंवा एक पवित्र ऋषी आहेत. महाराज, ऋषींपासून ही सारी संतान इथपर्यंत वाटचाल करत आलेली आहे. पण असं म्हणतात ना की एखादी नदी तिच्या उगमाला जेवढी पवित्र असते तेवढी ती पुढे प्रवाहित होत गेली, वाहत गेली की तेवढी ती शुद्ध, तेवढी पवित्र राहत नाही. तिच्यामध्ये मळ साचायला लागतो, मलिन होत जाते महाराज ती. कारण त्या जागेचा संग, त्या लोकांचा संग तिला होत जातो. तसं माणसांचं झालंय. माणसांच्या मुळाकडे जर का पाहिलं गेलं तर माणसांचं जे कुळ आणि मूळ आहे ते अत्यंत शुद्ध, पवित्र आहे. ऋषी कुळामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. पण आता ही जी ऋषी कुळामधून प्रगट झालेली ही जी मानवांची संतान रूपी गंगा आहे,
ही आता कर्मानी एवढी मलिन आणि एवढी भ्रष्टतेकडे वाटचाल करायला लागलेली आहे. आणि याची जाणीव प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक माणसाने ठेवणं नितांत आवश्यक आहे की आपण कुणाचे संतान आहोत. भागवतामध्ये आपण यदू वंशाच्या विनाशाचा प्रसंग सगळ्यांनी ऐकलेला आहे की पहा, यादवांकडून अपमान घडला ऋषींचा आणि त्या शापाचाच परिणाम असा झाला की सगळं यादव कुळ नष्ट झालं. बरं, त्या यादव कुळाचे यदुपती म्हणून भगवान गोपालकृष्णांचं नाव आहे. ते गोपालकृष्ण आपल्या कुळाला वाचवू शकत नाही. पती म्हटलं ना त्यांना, म्हणजे सांभाळ करणारा, रक्षण करणारा. नाही रक्षण केलं भगवंतानी. का? कारण तुम्ही ज्या कुळामध्ये जन्माला आलेला आहात त्या कुळाची मर्यादा ज्या वेळेला जन्माला येणारी माणसं विसरून जातात ना, त्यावेळेला त्यांना पापाचे भोग सहन करावेच लागतात. मग दुःख सहन करावं लागतं, संकट सहन करावी लागतात. म्हणून आपण आणि आपलं कुळ समाधानामध्ये आनंदामध्ये वाटचाल करत राहावी असं आपल्याला वाटत असेल तर अगोदर पाठीमागं वळून पाहिलं पाहिजे की ज्येष्ठ श्रेष्ठांची आपण संतान आहोत. आपले वाडवडील किती उत्तम जीवन जगले असतील. कोणी म्हणेल नाही नाही आमचे वाडवडील असं जीवन नाही जगले. त्यांचे वाडवडील जगले असतील, त्यांचे वाडवडील. आणि नाहीच माझ्या कुळात कोणी मला पवित्र दिसलं, वडील नाही, आजोबा नाही, पणजोबा नाही, खापर पणजोबा नाही, सगळ्यांचे इतिहास आमच्याकडे असेच आहेत. म्हटले महाराज हे सगळं आमचं कुळच असं. तरी सुद्धा हे कुळ जिथून सुरू झालं तिथं कोणीतरी ऋषी आहे. हे मधल्यांकडे ही मधली फळी बऱ्याच वेळेला बऱ्याच कुळामध्ये मधली फळी बिघडून गेली, ही चुकीची पसली. तर त्या मधल्या फळीकडे पाहायचं नाही, सोडून द्या, जाऊ द्या. जरी आपले वडील आहेत, आजोबा, पणजोबा, खापर, नमस्कार, श्राद्ध करावं, पिंडदान करावं, शास्त्रांनी सांगितलेले नियम देऊन त्यांना तृप्त करावं. पितर आहात तुम्ही, आता वंदन तुम्हाला. पण आपले जे मूळ ऋषी आहेत, आज जन्मेजय राजांना मनोमन पश्चाताप व्हायला लागला की पवित्र कुळामध्ये माझा जन्म झालेला असताना माझ्याकडून किती घृणित कर्म घडलं, किती निष्पाप जीवांची हत्या मी अग्निकुंडामध्ये केलेली आहे. काय चूक होती त्या जीवांची आणि माझ्याकडून त्यांना अग्निकुंडामध्ये जाळल्या गेलं. आणि पाप कर्म केल्यानंतर हृदयामध्ये पश्चाताप उत्पन्न होणं आवश्यक आहे, अनुताप उत्पन्न होणं आवश्यक आहे हृदयामध्ये. ज्या वेळेला एखाद्या पाप कर्म केलेल्या माणसाच्या हृदयामध्ये पश्चाताप उत्पन्न झालेला आहे हे ज्या वेळेला साधू संतांना, वेदव्यासांसारख्या सद्गुरूंना कळतं, त्यावेळेला भगवती भगवंत त्या भक्ताला शासन करत नाही महाराज, प्रेमाने जवळ घेतात. पहा, बरेच लेकरं आई वडिलांपासून याच्यामुळं दूर गेले की जिथं जवळ घ्यायला पाहिजे होतं तिथं मायबापांनी त्यांना मारून मारून आपल्यापासून दूर केलं. नाही, लेकरं चुकतात ही गोष्ट सगळ्यांना मान्य आहे, पण आई वडील सुद्धा असे फार कमी कुशल आहेत की त्यांना हे कळालं पाहिजे की कोणती चूक झाल्यानंतर मारत असतात आणि कोणती चूक झाल्यानंतर जवळ बसवून समजावून सांगत असतात. मारणं हाच सगळ्या वेळेला पर्याय नसतो आणि प्रेमाने समजावून सांगणं हा सगळ्या वेळेला पर्याय नसतो. कोणत्या वेळेला कोणता पर्याय आहे हे कळालं पाहिजे. भगवती भगवंत सद्गुरूंना कळतं की कोणत्या वेळेला कोणता पर्याय वापरायचा. भगवती भगवंत ताडणही करतात आणि जिथं ताडण करायचं नसतं तिथं संतांना पुढं केलं जातं. तुम्ही पुढं वा, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही काही शंखचक्र गदा पद्म घेऊन मारायला आलो नाही. आमचं परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम सूत्र वेगळं आहे असं संतांचं म्हणणं. ते कसं आहे? ते असं आहे की जे उपदेशाच्या माध्यमातून सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित
हित उपदेश करोनी सायास शिकविती. आणि आज जन्मेजय राजाच्या मनामध्ये उत्पन्न झालेला पश्चाताप वेदव्यासजी महाराजांच्या लक्षात आला. आणि जन्मेजय राजे विचार करायला लागले, मी किती अभागी आहे, मी पापी आहे, माझ्याकडून अशा प्रकारचं पापकर्म घडलेलं आहे. डोळ्यामधून दुःखाचे अश्रू वाहिला लागले जन्मेजय राजांच्या. आणि जणू काही गुरुमाय समोर पाहिली आपली आणि चरणावर लोटांगण घातलं, लोळण घेतली जन्मेजय राजाने. महाराज, बरं झालं तुम्ही आला, तुम्ही योग्य वेळेला आला. मला चांगलं काय, वाईट काय, सार काय, असार काय, सत्य काय, मिथ्या काय, हे माझ्या बुद्धीला कळेन असं झालेलं होतं. पण तुम्ही कृपा करून या ठिकाणावरती उपस्थित झालेला आहात गुरु महाराज. माझं मन उद्विग्न झालेलं आहे आता, की माझ्याकडून अशा प्रकारचं महाभयंकर पाप घडलेलं आहे. माझं मन अशांत झालेलं आहे. तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या या अशांत चित्ताला शांत करण्यासाठी, असमाधानी चित्ताला समाधानी करण्यासाठी तुम्ही मला तुमच्या मुखातल्या ज्ञानाचं अमृत दान करा. तुमच्या मुखातले ज्ञानामृताचे शब्द ऐकल्याशिवाय हे गुरु महाराज आता माझं चित्त शांत होऊ शकत नाही. अत्यंत दीनतेने, नम्रतेने, लीनतेने हात जोडून गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना करत आहेत. जी तीच प्रार्थना आपणही बसल्या बसल्या आपापल्या सद्गुरूंकडे करताना म्हणायचं आहे. गुरु महाराज, ऐ मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए. ऐ मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए. ऐ मेरे गुरुदेव, हे मेरे गुरुदेव. हो अगर अधम अपराधी शरण मुझे आप लीजिए. हो अगर धम अपराधी शरण आप मुझे लीजिए. हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए. हे मेरे गुरुदेव, हे मेरे गुरुदेव, हे मेरे गुरुदेव. नदी है गहरी मेरी नैया, बीच भंवर में आ गई. नदी है गहरी मेरी नैया, बीच भंवर में आ गई. जल्दी दौड़ो और बचा लो, जल्दी दौड़ो और बचा लो. जल में डूबी जा रही. हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए. हे मेरे गुरुदेव, हे मेरे गुरुदेव. आप भी यदि छोड़ देंगे फिर कहाँ जाऊंगा मैं. आप भी यदि छोड़ देंगे फिर कहाँ जाऊंगा मैं. जन्म दुख की नाव कैसे, जन्म दुख की नाव कैसे पार
जग मंजिल भटक कर अब शरणली आपकी सब जग मंजिल भटक कर अब शरणली आपकी पार करना यान करना पार करना यान करना है तो मर्जी आपकी है मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए है मेरे गुरुदेव है मेरे अपराधाची भावना ज्यांच्या मनामध्ये प्रगट झालेली आहे असे जन्मेजय राजे वेदव्यासजी महाराजांच्या समोर नतमस्तक झालेले आहेत, प्रार्थना करत आहेत, मला माझा तुम्ही स्वीकार करा, मी तुम्हाला शरणागत झालेलो आहे. हीच अपराधाची भावना आपल्या मनामध्ये आपण उत्पन्न करून आपापल्या सद्गुरूंच्या समोर गेलं पाहिजे. कुणी म्हणेल अपराधच घडला नाही आमच्याकडून जसा जन्मेजय राजाकडून घडला, तर आम्ही अपराधाची भावना मनामध्ये घेऊन सद्गुरूंकडे का जावं? पहा, जन्मेजय राजांसारखा हत्येसारखा अपराध जरी आपल्याकडून घडला नाही तरी सुद्धा हा जीव अपराधीच आहे. जीव कसा आहे? अपराधी आहे. कोणी म्हणेल पण आम्ही अपराध काय केलेला आहे? जन्मदात्या जगन्माता भगवती जगदंबे पासून स्वतःला दूर करून घेणं हाच सगळ्यात मोठा अपराध आहे आपला. त्या जगन्मातेची सेवा, एवढा विलक्षण सुंदर देह आपल्याला प्राप्त होऊन सुद्धा त्या भगवती जगदंबेची सेवा आपल्याकडून न घडणं हा अपराध आहे महाराज. तिच्या स्तुतीसाठी मंत्र काय, यंत्र काय आहे, तंत्र काय आहे हे न जाणता आणि तिच्या पूजेमध्ये रममाण न होता घालवलेला व्यर्थ वेळ आपल्याकडून घडलेला अपराध आहे. म्हणून महाराज एका ठिकाणावरती म्हणतात ना, कोट्यावधी अपराध पतित मी, कोट्यावधी अपराध पतित मी, शरण आलो तुला, शरण आलो तुला, आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला, आई गे सांभाळी गे मला. तुझी पूजा मी जाणत नाही, तुझी पूजा मी जाणत नाही. भगवतीला म्हणावं, हे जगदंबे, तुझ्या स्वरूपाचं किती सुंदर वर्णन आहे, तुझ्या नामाचा संतांनी किती महिमा गायन केलेला आहे, तुझी सुंदर सुंदर पद्धतीनं किती पूजा भक्तांनी आजपर्यंत केली ग हे आई. पण मी असं तुझं अज्ञानी लेकरू आहे की आजपर्यंत मी तशा प्रकारची सेवा, तशा प्रकारची पूजा तुझी करण्याचा मी प्रयत्नच केला नाही. कारण मी संत संघामध्ये जाऊन, गुरुकडे जाऊन हे समजूनच घेतलं नाही की तुझी पूजा कशी करायला पाहिजे. परिणाम, तुझी पूजा मी जाणत नाही, तुझी पूजा मी जाणत नाही, माहित नाही गे याला, माहित नाही गे याला, आई गे सांभाळी गे मला, आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला. मंत्र यंत्र हे तंत्र ही नाही, मंत्र यंत्र हे तंत्र
यंत्र हे तंत्र ही नाही. या जगामध्ये भगवतीची उपासना फार विलक्षण आहे बरं का. काल आपण एक सूत्र ऐकलं की शक्तीची उपासना करणाऱ्याला सर्व सिद्धी त्याला प्राप्त होऊन जातात सहज. जगदंब जगदंब म्हणत राहिला एखादा आणि त्या अशा जगन्माता परांबिका भगवतीची उपासना एखादा करत राहिला, पूजा करत राहिला ना, सिद्धी प्राप्त होऊन जातात. हे काल आपण ऐकलं. पण भगवतीच्या पूजेतलं फार मोठं वैशिष्ट्य असं आहे की भगवतीची पूजा ही मंत्रानं केली जाते, यंत्रांनी केली जाते आणि तंत्राने सुद्धा केली जाते. ज्यांना आई भगवती जगदंबेला प्रसन्नच करून घ्यायचं आहे महाराज, की जगदंबा माझ्या समोर नृत्य केलं पाहिजे, तिनं प्रकट झाली पाहिजे, ही जगन्माता तिचं ते मनोहारी रूप मला दिसलंच पाहिजे असं ज्याला वाटतं ना, त्यांनी या जगामध्ये मनोभावाने आई भगवतीची उपासना करावी. खूप श्रद्धेने, खूप भावाने आणि श्रद्धेनं भक्तिभावाने जगदंबेची सेवा करत असताना ही सेवा, ही पूजा मंत्रयुक्त करावी, तंत्रयुक्त करावी, यंत्रयुक्त करावी. आणि जगदंबेचं सामर्थ्य तीनही स्तरावरती समप्रमाणामध्ये आहे. मंत्रचारणपूर्वक सेवा भगवती प्रगट होते, तंत्रानी सेवा, यंत्राच्या माध्यमातून सेवा. आता ज्याला सेवा करायची आहे ना, हे तंत्र मंत्र आणि यंत्रयुक्त, त्यांनी एक तर ग्रंथ पाहावा, नसता सद्गुरूंकडे जावं, जो जाणता आहे मंत्र यंत्र तंत्राचा. आता तंत्र शब्द ऐकल्यानंतर, यंत्र शब्द ऐकल्यानंतर भलतीकडे नका जाऊ बरं का. तंत्र म्हणजे नेमकं कोणती विद्या? तसं पाहिला गेलं तर तंत्रशास्त्र जे आहे ते तमोगुण प्रधान आहे. परंतु तरी सुद्धा आई भगवती जगदंबेचे 3 प्रकारचे भक्त आणि 3 प्रकारची उपासना सांगितली. सात्विक ही उपासना आहे, राजसी ही उपासना आहे आणि तामसी ही उपासना आहे. मोक्ष मार्गानुगामी भक्तांनी, भाविकांनी तामसिक उपासना करू नये. मधु कैटभानी तामसिक भक्ती केली जगदंबेची, हयग्रीवानी तामसिक आराधना भगवतीची केलेली आहे. शेवटी मरावंच लागलं. सात्विक उपासना केली नारायणांनी, ब्रह्मदेवांनी उपासना केली, भगवान शंकर जगदंबेची उपासना करत आहेत अखंड. कशी करतात? सात्विक. साधू संतांनी सेवा केली, जगदंबेचं नाव घेतलं महाराज, गोंधळ गायन केला, तिच्या नामाचा उदो उदो केला, पण कसा? सात्विक पद्धतीनं. तसं तंत्र सुद्धा शास्त्राच्या प्रकारामध्ये वर्णन आलं, भागवतामध्येच की 3 प्रकारचे शास्त्र सांगितले, रजोगुण, तमोगुण, सात्विक. काही रजतम मिश्रित, काही सत्वरज मिश्रित आणि काही सत्शास्त्र असे आहेत की जे कोणत्याच गुणांनी युक्त नाही, जे निर्गुण आहे. आणि भागवत त्या श्रेणीतला आहे, जे सात्विकही नाही, राजसही नाही, तामसही नाही. भागवत हे निर्गुण आहे. 3ही गुणांचा परिपूर्ण लय ज्याच्यामध्ये झालेला आहे असा थोडक्यात. पण तरी सुद्धा तंत्रामध्ये सुद्धा सात्विक तंत्र उपासना आहे, मंत्रांमध्ये सुद्धा सात्विक मंत्र आहे आणि यंत्रामध्ये सुद्धा भगवती जगदंबेचं श्रीयंत्र सात्विक प्रधान आहे महाराज. हे जाणून घ्यावं, प्रसन्न करून घ्यावं महाराज आपल्या दैवताला. अखंड वरद हस्त आपल्या देवतेचा आपल्यावरती असला पाहिजे. पण प्रयत्न केले का आपण एवढ्या सखोल जाऊन आपल्या देवीला, भगवतीला प्रसन्न करण्याचे? हाच अपराध आहे. म्हणून मंत्र यंत्र हे तंत्र ही नाही, मंत्र यंत्र हे तंत्र ही नाही. कैसे करूगे याला, कैसे करूगे याला, आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला, आई गे सांभाळी गे मला. हरी विनवितो
सांभाळी गे मला. आणि कोणी म्हणेल मग एवढ्या अपराध करून सुद्धा आपण जरा देवाकडे देवीकडे अशी प्रार्थना केली तर ते आपल्या पदरामध्ये घेतील का? आपल्याला घेतील? नाही घ्यायला तयार झाले तर जसं दत्त पंचपदीच्या त्या शांत हो श्री गुरुदत्ता या पदामध्ये वर्णन केलं, स्मरण करून दिलं. अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडा धरिसी यथार्थ. तू मला शासन करण्यासाठी जरी प्रवृत्त झालीस ना तरी मी तुला ही आठवण करून देईल बर का की तू आई आहेस. बस एवढं, मला मारताना एवढं विसरू नको. सद्गुरूंसमोर गेल्यानंतर आपल्याला आपल्या अपराधाची जाणीव झालीच पाहिजे. देवासमोर का जायचं? भगवती भगवंताच्या समोर मंदिरामध्ये का जायचं? तिथं नमस्कार का करायचा? नमस्कार करताना आपल्या अंतःकरणामध्ये दीन भाव हीन भाव प्रगट झालाच पाहिजे. भगवतीला पाहिलं, सद्गुरूंना पाहिलं की नमस्कार करताना दीनहीन भाव अंतःकरणामध्ये प्रगट झाला पाहिजे. हीन दीन परी मनास वाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया. हीन दीन परी मनास वाटे. ही हीनता जीव लेकरू आईपेक्षा कधी मोठं होऊ शकत नाही महाराज. या जगात संत साधू सद्गुरूंपेक्षा कोणी मोठा झाला नाही. भगवती भगवंतापेक्षा या जगात कोणी मोठा झाला नाही. कितीही मोठा झाला एखादा तरी सुद्धा तो लहानच राहत असतो. लहानच राहिलं पाहिजे. आणि मग तू आई आहेस हे विसरू नको. तू जर का मला दंड द्यायला तत्पर झालीस तर मग मी कुणाचा आश्रय घ्यावा असं स्मरण करून दिलं महाराज भक्तांनी. आज पश्चाताप अनुताप उत्पन्न झाला, अपराधाची जाणीव झाली. ज्या ज्या वेळेला भगवती भगवंतासमोर जाऊ त्या वेळेला ही अपराधाची पुनरावृत्ती केली पाहिजे. बोलून दाखवलं पाहिजे देवासमोर, संत साधू सद्गुरूंसमोर. ज्या वेळेला हे अपराध आपण बोलून दाखवतो ना त्यावेळेला ते अपराध माऊलीनं, आईनं, जगदंबेनी ऐकले की ते अपराध तात्काळ नाहीसे होतात आणि भगवती भगवंत सद्गुरू त्या भक्ताला आता आपली कृपा देतात. जसं वेदव्यासजी महाराजांना जन्मेजयराजे म्हणतात, गुरु महाराज माझ्याकडून अनंत अपराध झाले, अनंत माझे अपराध कोटी, नानी मनी घालुनी सर्व पोटी, प्रबोध करिता श्रम फार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकेला. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराची हित, लेकुराचे हित, वाहे मावलीचे
लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित. आणि असा त्यांचा स्वभाव किंवा अशी त्यांची जाती असल्याचा परिणाम होतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ती पुन्हा लेकराला पदरामध्ये घेते. वेदव्यासजी महाराज सुद्धा आज कृपावंत झाले. जन्मेजया, उद्विग्न झालंय का बेटा तुझं मन? अशांत झालेला आहेस का बेटा जन्मेजया तू? चिंता करू नकोस. असं गुरु महाराजांच्या मुखातलं वाक्य ऐकलं आणि जन्मेजय राजांना असं वाटायला लागलं की आत्ता शिक मला कुठं निश्चिंतता प्राप्त होईल असा मला विश्वास उत्पन्न झाला. कारण गुरुमूर्तीनं मला सांगितलं, लावूनिया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी. जगद्गुरु तुकोबाराय आपला अनुभव सांगतात की मला स्वप्नामध्ये महाराज आले, माझ्या मस्तकावर हात ठेवला. ठेवला म्हणत नाहीत, कुरवाळला म्हणतात. बरं, खरंच कुरवाळलं असेल की नसेल? मग कुरवाळला शब्द का वापरला? हात ठेवत असतात का कुरवाळत असतात? शास्त्र म्हणतं हात ठेवत असतात. महाराज म्हणतात माथा कुरवाळला. कुरवाळला याचा अर्थ काय आहे? याचा तात्विक अर्थाने जर का विचार केला तर कुरवाळणं हे कशाचं प्रतीक आहे? कुरवाळणं शब्द माहिती आहे ना मराठीत भाषेतला? आई जे लेकराच्या मस्तकावरून आपल्या हस्त फिरवते, हात फिरवते, त्या प्रक्रियेला अगदी प्रेमाने जो हात, त्याला कुरवाळणं म्हणतात. हे कुरवाळणं आईच्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या प्रेमाचं दर्शन असतं की आज आईच्या मनात प्रेम उत्पन्न झालं की तिनं आत्ता 2 तास अगोदर त्याला इतकं मारलं, पण संध्याकाळ झाली, तिचा राग शांत झाला, तिनं लेकराला आलेलं पाहिलं, असं एका हाताने कवेत घेतलं आणि दुसऱ्या हाताने असं त्याचं मस्तक कुरवाळलं. महाराज असं नको करू बेटा. मग लेकरू सुद्धा त्यावेळेला ऐकतं. तर हे जे कुरवाळण आहे हे साधकाला भक्ताला निश्चिंत करण्याच्या किंवा त्यांच्या अंतःकरणात साधक सत्शिष्याविषयी उत्पन्न झालेल्या ममतेचं दर्शन आहे. तर महाराज म्हणतात मला स्वप्नामध्ये महाराज माझे दिसले, गुरु महाराज दिसले. तर कुरवाळला हा शब्द यामुळं वापरला. माझ्या मतीनं मी वर्णन करतो बरं का, की कुरवाळला याचा अर्थ असा आहे की त्यांनी हात ठेवला, मस्तक कुरवाळलं. त्याच क्षणाला ही भवसागरातून तरुण जाण्याची माझी चिंता तात्काळ नाहीशी झाली. सांगितली चिंता न करावी. महाराज आता चिंताच उरली नाही ना हो. तुम्ही आधी कुरवाळलं आणि मग सांगितलं. बरं, कुरवाळल्यानंतर चिंता निघून गेली, मग सांगितलं का चिंता करू नकोस म्हणून? शब्दांची पुरवणी दिली नंतर की हाताने जर का याला जाणवलं नाही की बाबा आता तुझी चिंता गेली बरं का. काही काही गोष्टी स्पर्शाने कळत असतात आणि ज्याला स्पर्श ज्ञान नसतं त्याला शब्दांनी सांगावं लागतं. बाबा ठीक आहे, सांगितली चिंता न करावी. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. झालं. आज वेदव्यासजी महाराज म्हणतात जन्मेजया बस. असं गुरु महाराज म्हटले. पाणावलं हृदय जन्मेजयजी राजांचं आणि पाहत बसत आहेत व्यासमूर्तीकडे पाहत. आता पाहायचं आहे आपल्याला ती व्यासमूर्ती जन्मेजयांशी काय बोलते, काय संवाद करते. आणि व्यासमुखातले वाक्य ऐकून जन्मेजयांचं अंतःकरण कसं शांत होतं ते पाहू. पण तत्पूर्वी घेऊ काही वेळाची विश्रांती. रेणुका माता की जय. अनन्यवाचा उदयोस्तु बोल भवानी की जय.